गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आमचा दुसरा दिवस, जिथे आम्ही जाणार आहोत नरसोबाची वाडी आणि त्यानंतर पंढरपूर. बघूयात कसं होतंय. आम्ही रेडी झालोय. आमच्या बॅग्स पॅक झाल्यात. आम्ही इकडनं सांगलीमधनं आता रूम सोडतोय. पप्पा ॲज युजल फोन बघताय निघताना सुद्धा. यांच्यामुळे लेट होतंय. आम्ही फक्त यांच्यामुळे थांबलोय. ठीक आहे, चलो गाईज, बाय. तर असा आहे आमचा रूम. नाही काय नाही, आम्ही सोडताना व्हिडिओ काढतोय. छान होता रूम. आम्ही आता इकडे आलोय नवरत्न पंचरत्न ठिकाणी ब्रेकफास्ट करायला. आणि इथे खूप छान चुरमापुरी मिळते असं मला समजलं. त्यामुळे मी चुरमापुरी खाणार आहे. पण समीरचा हट्ट आहे की त्यांना उपमाच खायचा आहे. तर ठीक आहे, आता आपण एखाद्याच्या हट्टापुढे थोडी काय करू शकतो. काय बोलले होते, काय खाणार आहे? काय तुम्ही पण मुलीच्या बाजूने? हा, मी चुरमापुरी खाणार म्हटलं. उपमा सुरमा. काय काय कोणती पुरी? चुरमा सुरमा. सुरमा सुरमा. अगं डिशची नाव पण नाही. खुर्मापुरी. तर हे सगळे मिळालेले लोक आहेत. आणि मला एक त्याला पाडलंय आज यांनी. तर आमचं हॉटेल इथेच होतं जवळ, आणि त्या हॉटेलवाल्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की इथे या. आणि छान दिसतं इथे. सकाळी 10च वाजले तरी पण वेटिंग आहे. 10 वाजता पण वेटिंग का असावी? असू शकते. छान आहे ना, चांगलं आहे. आपण तिकडे काल पण विचारलं होतं, त्यांनी हेच नाव सांगितलं. हो, खूप लोक येतात. कसं आहे उपमा? चांगलं आहे, काल सारखाच आहे. कालचा छान होता. नाही, कालचा दिसायला छान होता. मी बोलणार होतो एकच मागवू. नाही बघ, छान नाही आहे तर कशाला उगेच. मी आता जे गोष्टीसाठी एवढ्या वेळा थांबलोय आपण, त्याच गोष्टीचा आपण आस्वाद घेऊयात. ह्यांनी ऑर्डर केलेला उपमा मी खाते. मी का ऑर्डर केलं? माझ्या समोर तरी आहे का काय? दिस इज मोस्ट अवेटेड डिश, कुर्मापुरी. बाबांचं पोट खराब आहे तरी पण बाबा खात आहेत. चला तर टेस्ट करूयात आणि बघू. मला असं खायचं, समीरने शिकवलं की चमच्यात घ्यायचं, असं पुरी घ्यायची, असं करायचं. भारी आहे, छान आहे. कसं वाटलं तुम्हाला? टेस्टी आहे. मला पण आवडलं, छान आहे. कसं वाटलं? मस्त आहे. एक भाजी, पुरी भाजी. हा, पुरी भाजी आपण एकदा खाल्ली होती बघ, कुठेतरी जातो रस्त्यात आपण, तशी ती पुरी भाजी म्हणजे बटाट्याची सुकी पुरी भाजी. तर आम्ही आलोय सांगलीच्या गणपती मंदिरामध्ये. खूप फेमस मंदिर आहे, खूप फेमस आहे मंदिर. इथे सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे. आणि सकाळी सकाळी माहोल पण छान आहे. तर गर्दी पण नाही आहे. किती सुंदर आहे.
हा इथे रथ पण आहे, देवासाठी असेल. पण किती सुंदर आहे बघा ना, लाकडावर ते छान काम केलेलं आहे. हो, आत्ताच आम्ही हे इथलं सांगलीतलं महागणपती म्हणून एक स्थान आहे ते बघितलं आणि तिथून निघतं. खूप छान मंदिर होतं, खूप छान मंदिरं आहेत तिथे, खूप सारे मंदिर आहेत जे पटवर्धन आहेत, त्यांनी पेशवे काळात ते बांधलेले आहेत. पण मग खूप छान आहे, खूप आवडला. म्हणजे खूप मस्त परिसर मेंटेन केला आत्तासुद्धा. मंदिरं झाली, तिथं नवग्रह मंदिर आहे, तिथे केंगनेश्वरी म्हणून ते एक मंदिर आहे. त्यानंतर गणपतीचं मंदिर तर इतकं सुंदर आहे, बघण्यासारखं आहे, खरंच यायला पाहिजे. खूप मजा आहे, खूप मस्त मंदिर आहे, यायला पाहिजे, भेट एकदा द्यायलाच पाहिजे. तर समीर गेलेत आता चहा आणायला. सकाळी चहा न पिल्यामुळे पप्पांना अजूनही तलफ गेली नाही आहे चहाची. काय झालं? पप्पांची तलफ त्यांनी पिलाच नाही ना. हा म्हणजे सकाळी प्यायचा असतो ना, आता उशीर झालाय पण चहाशिवाय कसं चालणार म्हणून आता समीर गेले चहा आणायला. आईला बरं नाही आहे आणि मी बसले. लक्ष आहे माझं, एक डोळ्याने बघते मी मागे. असतील ना, ऑनलाईन करतील की. या लेमन टी या पप्पा. तुम्ही घेतला? आता आम्ही चाललोय नृसिंहवाडी म्हणून आहे, नरसोबाची वाडी, तिकडे रस्त्यात आहोत. आता पोहोचूच ऑलमोस्ट अर्धा तासात. ठीक आहे. तर आता आपण इथे आलेलो आहोत श्री नृसिंह स्वामी व्रत देवस्थान, श्री क्षेत्र नृसिंहवाडी. इथे कृष्णा आणि मीरा नदीचा संगम पण आहे. आणि छान आता मंदिर सुरू झालेलं आहे. मंदिरात आपण आलेलो, मंदिराच्या परिसरात. सो नृसिंह स्वामी दत्त महाराजांचे दुसरे अवतार आहेत, त्यांच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. पवित्र असं स्थान आहे आणि तुम्ही बघू शकतो कृष्णा आणि पंचगंगा संगम आहे. कृष्णा आणि पंचगंगा संगम. तुझ्या बाबांनी मला नीट सांगितलं होतं. त्यांना माहित नव्हतं कन्फर्म कोणतं आहे, त्यांनी असं सांगितलं मीरा. आम्ही पहिले पण येऊन गेलो इथे या मंदिरात. बाबा कुठे पण लाईन मध्ये लागले असतील. आम्ही बघू दे मला. बाबा कुठे आहेत? ही आहे क्षितिजा. मला दाखव, माझी टोपी दाखव. आणि आहेत समीर, टोपी घालून आले उन्हाची. चलो चल. हे काही नदी आहे, दाखवलंय तुम्ही? हो. ओके चला. लाईन दिसते इथे दर्शनाची. बाबा जरा मला दिसेनासे झालेत, एकदा बघू द्यात कुठे गेलेत. बाय. आम्ही लाईनमध्ये, गर्दी नाही आहे कारण ऑफ सीझन आहे सध्या. गणपती आहेत सगळ्यांच्या घरी, त्यामुळे गर्दी नाही आहे जास्त मंदिरात. मस्त आहे, पण असं नदीकाठी मंदिर आहे, एकदम सुंदर आहे. काय फेकलंय पण?
हा काय फेकलो यांनी का बरं? सोनू देवाला आल्यावर दिगंबरा दिगंबरा म्हणायचं असतं. हा दिगंबरा दिगंबरा आता सोनू दिगंबरा दिगंबरा म्हणायचं असतं काय? कसे ढकलताय मला ये इंसान मुझे. कसं बघेत बघेत आम्ही नरसिंहवाडीवरनं निघालोय. खूप मस्त दर्शन झालं, गर्दी नव्हती. आणि त्यानंतर प्रसाद पण छान, महाप्रसाद होत असते तो मिळाला आम्हाला. 2:30च्या आधीपर्यंत असतो तो, तर चौकीतला मस्त आरामात दर्शन झालं. मग आता निघालो आणि पंढरपूरला जायला. त्यानंतर तिला म्हणजे चहा द्यावा लागतो. चला चहा, आता नेक्स्ट स्टॉप आमचा चहा घेणार आम्ही. आणि इथून आहे पंढरपूर किती किलोमीटर आहे? 130 किलोमीटर आहे. तर मी आता प्रवास करतो आणि पंढरपूरला पोहोचतो. रस्ता खूप छान आहे, मस्त रस्ता आहे. हे फुल मला नरसिंहवाडीच्या तिथल्या ब्राह्मण होते ना, पुजारी, त्यांनी दिलेलं. आणि हे सांगलीचं जे गणपती मंदिर आहे ना तिथलं. सो असे मी आता आपल्या गणपतीला वाहिलंय. आणि तुम्ही बघू शकता रस्ता किती छान आहे, गर्दी नाही काही नाही, मस्त एकदम. वातावरण पण छान आहे, खूप ऊन नाही आहे, मस्त वाटतंय. तर जसं मी म्हणालेले चहाचा एक ब्रेक होणार, तो टी ब्रेक झालाय. कसा आहे चहा? मस्त आहे, मस्त. असं गावाकडचं आपलं असतं ना, दूध जास्त, ते पण दूध असं ते असं गावठी असतं, ते एक चव असते त्याच्यात. कसं आहे एकदम गावासारखं, मस्त आहे. मला एक सिप द्याल, थोडा थंड झाला की. तुला प्यायचा नसतो, ही पीत नाही चहा. आणि मला दिला होता त्यांना, ते तो कप आहे ना तिकडे, थांबा माझा बोट कुठे, हा मला दिला होता, पण मी पिला नाही तो. मी म्हटलं मला नको आहे, म्हणून मग मी यातला असं शेवटचा थोडासा पिणार. मी तर पंढरपूरला फर्स्ट टाइम चालली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही गेला होतात ना, तुम्ही काय इमॅजिन करताय, कसं असेल पंढरपूर? असं मंदिर आहे, कसं जायचं, खूप दुकानं असतात. हो, गर्दी असते खूप. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आमचं कालचं पण दर्शन खूप छान झालं आहे, आजचं पण दर्शन खूप छान झालं आहे. आता पंढरपूर बघूयात कसं असेल. ॲक्च्युली क्राऊड, खूप गर्दी असेल ना तर नको वाटतं मंदिरं, अशी गर्दीचे मंदिरं नको वाटतात. ठीक आहे, पण कधीतरी पंढरपूरला जावं अशी इच्छा आहे. वारी करायची इच्छा आहे माझी तरी दिवस. पंढरपूर वारी म्हणजे आता पुण्यावरून येतात चालत इथपर्यंत येतात, याच्या पुढे एवढं चालतात. किती किलोमीटर होतं असं मिळेल? आपण जेवढं आलो म्हणजे नाशिकवरनं, वडाळीवरनं पुण्यापर्यंत यायला तेच झाले की 200 किलोमीटर. कसे चालत असतील लोक? छान आहे, छान आहे, गोडच आहे. आणखी हवं आहे? फ्रेश वाटतंय. समीर बिचारे कंटिन्युअस ड्राईव्ह करतात, त्यामुळे त्यांना कंटाळा आला आता. आम्ही मॅचिंग आहे कोइन्सिडेंटली.
आणि आम्ही आता मंदिराच्या समोरच आहोत. त्याच एरियात खूप गर्दी आहे, बाहेरच खूप गर्दी आहे कारण सुट्ट्या आहेत 2-3 दिवस, तर लोक प्रिफर करतात नाही येणं, तर म्हणून गर्दी आहे. आता आम्ही एक हॉटेलवरती चाललो आहे म्हणजे राहण्यासाठी. तर आता बघूयात. बघा गणपती, मोठे मोठे गणपती इथे मस्त, किती सुंदर आहे. जोरदार गणपती उत्सव चालू आहे. तर आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. आय थिंक हे आहे जे भक्त निवास आहे, जिथे आम्ही रूम्स चेक करणार आहे. बघू, म्हणजे अजून फिक्स नाही आहे. पहिले रूम बघू आणि त्यानंतर मग डिसाईड करू की इथे राहायचं की नाही. सो लेट्स सी. तर आता आपण पोहोचलेलो आहोत पंढरपूरला. येस, पंढरपूर. आणि खूप हे म्हणजे जरा रूम शोधत होतो त्यामुळे वेळ गेला. आता जेवायला डायरेक्टली जेवायला बसलो. सो आता क्षितिजा दाखवेल जेवण. तर हे आहे जेवण. माहेश्वरी भक्त निवासमध्ये. हां, माहेश्वरी भक्त निवासमध्ये आहे. मंदिरापासून अगदी 3 मिनिटं अंतरावरती आहे. छान आहे, साधं घरगुती जेवण दिसतंय. तरी आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. टेस्ट. तर खूप छान जेवण झालेलं आहे, मस्त. खूप मस्त जेवण झालं आहे, खूप मस्त घरगुती, एकदम खूप जास्त चविष्ट. सुग्रास जेवण. म्हणजे तुम्ही जर कधी पंढरपूरला आलात तर जर तुम्हाला घरगुती असं साधं मस्त जेवण करायचं असेल तर तुम्ही प्रिफर करू शकता इथे येणं. माहेश्वरी भवन म्हणून आहे, मंदिरापासून अगदीच जवळ आहे. तुम्ही या आणि ट्राय करा. छान आहे. वरण भात, भाजी, पोळी खूप टेस्टी आहे. 10 on 10. तर आता आम्ही पंढरपूरच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय. मंदिरात चाललो आहे दर्शनाला. 8:30 वाजले. लेट्स सी, आजच दर्शन झालं तर चांगलं आहे, कारण उद्या शनिवार रविवार आहे तर गर्दी असेल. गणपती बसले मस्त. हा दुर्वांमध्ये त्यांनी सगळा गणपती बनवलेला आहे, छान आहे खूप. तर आजच दर्शन झालं तर खूप बरं असेल, कारण उद्यापासून खूप गर्दी सुरू होईल, कारण 3 दिवस लगातार सुट्ट्या आहेत. तर आता इथे छान आहे, खूप वातावरण मस्त आहे. गणपती पण बसलेत आणि पंढरपूरला पण आलो आहे आपण. पंढरपूर एक वेगळंच भक्तिस्थान आहे महाराष्ट्रातलं, खूप छान. आणि आम्ही लाईनमध्ये उभं आहे ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर. तर मला लाईन आहे असं दिसतंय, कारण आम्ही आलो तिथपासून पूर्ण पॅक आहे. 5-6 किलोमीटर चालत नाही आलो त्या. 5-6 किलोमीटर चालत आली का? 1.5 किलोमीटर चाललो ना. मला वाटलं 5 आहे. आणि चंद्रभागा. सो आता आम्ही जाणार होतो. ते पण इथे मस्त दिसतंय. छान आहे ना घाट. झालं पाहिजे सोनं सकाळी. मला इथलं हां, वाडा ना सुंदर आहे. इथे खूप पंढरपूरमध्ये आम्ही लाईनमध्ये आहोत बऱ्याच वेळापासून. आणि इथे अतिशय जुन्या असे बांधकाम आहेत, असे वाडे आहेत, खूप सुंदर आहे. जुनं असं दगडी बांधकाम. इकडे पण एक आहे, आय डोंट नो ते दिसतंय का. हां बघा, इथे आहे. मस्त आहे एकदम. सो असं सगळं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळ्यांनी असं लावले डोक्याला. आई बाबा आणि नाही, मलाच नाही लावलं. हे तिघांनी लपवून मला सोडून लावलं. या एकदम खोटं. मला सांगितलं पण नाही केव्हा लावलं. मला खूप इच्छा होती की मी पंढरपूरमध्ये येईल तेव्हा ते लावेल असं डोक्याला. आणि हे तिघांनी पण लावलं आहे. मी गरीब आहे, शांत आहे म्हणून असंच वागतात माझ्याशी. तर आत्ताच आमचं दर्शन झालं आहे आणि तुम्ही जे हे बघताय हे मी आता दर्शनानंतर लावून. आत्ताच आमचं दर्शन झालं आहे. आता वाजलेत 11. फोटो. आता वाजलेत 11 आणि आता आमचं दर्शन झालं आम्ही. आणि हे
तुम्हाला दिसतंय जस्ट मी सांगितलं की मला लावलं नव्हतं तर मी लावून घेतलंय एका ठिकाणी. हा लावून दिलंय आणि ह्यांना पण मी लावून दिलंय आता, कारण मग अशी यांचं होतं ते वेगळं होतं, ते पुसून टाकलं होतं त्यांनी, म्हणून आता हे आम्ही दुसरं लावलंय. तर आता आमचं खूप छान असं दर्शन झालंय, खूप शांत, मला खूप मस्त वाटलं दर्शन करून. आय डोंट नो अबाउट हर, शी हॅड सम बॅड एक्सपिरियन्स आय गेस. म्हणजे मला ते ढकलणं नाही आवडत. मी बघितलेलं, मी रिव्ह्यू ऐकलेलं ऑलरेडी की असं इथे ढकलतात दर्शनाच्या वेळेस, पण मला असं नाही, मी प्रिफर नाही करणार पुन्हा यायला. जर माझ्याकडे म्हणजे मी स्वतःहून माझी इच्छा नाही होणार की यावं, मी लांबूनच दर्शन घेईल फोटोमध्ये, पण मला असं नाही. छान होतं, मूर्ती एकदम प्रसन्न आहे, खूप छान आहे, पण तिथे जे ती तुम्हाला डोकं पण टेकू देत नाही, हात पण लावू देत नाही आणि ढकलतात, हे खूप खराब आहे. आणि मॅनेजमेंट खूप खराब आहे मंदिराची असं मला वाटतं. सॉरी टू से, आय डोंट नो, लोकांना हर्ट होईल, पण आहे, खराब तर आहे बाबा. तसंच तुम्ही जर शेगावला गेलात तर इतकं सिस्टमॅटिक आहे, तिकडे पण गर्दी असते पण खूप सिस्टमॅटिक आहे आणि मस्त आहे. सो डेफिनेटली मी जसं नेहमी म्हणते की शेगाव इज द म्हणजे स्वर्ग फॉर मी, की मी कुठे पण जायचं असेल तर मी शेगाव प्रिफर केलं तर ते आत्ताही तोच ओपिनियन राहील माझा. सो असं आहे. आता आम्ही ऑलरेडी जेवण करून आलो आहे त्यामुळे आम्ही फ्री आहोत. आता फोटोज काढू आणि मग रूमवरती जाऊ. सो छान आहे, पण फर्स्ट टाइम मी आले. डे 2. येस. तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कदाचित आपण इथे एंड करूयात. तुम्हाला रूम टूर उद्याच्या दिवस सकाळी देऊ, जसं आज दिलं होतं सकाळी, तसं उद्या सकाळी पण रूम टूर देऊ. सो लेट्स सी, मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग. थँक यू. बाय.